सूचना है कि फील्डिंग की सजावट कीजिए और दो सलामी बल्लेबाज मैदान के अंदर भेजिए और दो सलामी हमारे ऑफिशियल अंपायर मैदान के अंदर जाइए। और दो अंपायर हमारे मैदान के अंदर, एक मुसल आणि दूसरा उखल। त्यांना पण हसा येतो, त्यांच्या बर्थडेला एक व्हिडिओ बनवू आपण पालकर साहेब मस्त। आखिरी मुकाबला, अंतिम मुकाबला फर्स्ट राउंड का। आणि बघा चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आमचे दीपक पाटील सर यांनी अनाउन्समेंट केली होती त्यावेळी की इथून पुढे आपला जो मानधन असेल तो आपण गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी देऊ, नाही ना, ती आपली जाहिरात होती हो। तो मुकाबला शीघ्र ही शुरू होने जा रहा है, अंतिम मैच फर्स्ट राउंड की, और उसके बाद सेकंड राउंड के मुकाबले चालू होंगे। इस मैच के बाद घड़ी के अंदर 11:45 विलास पोर्ट रहणार बनाम दीक्षा रानी अनबिका केगांव के बीच टक्कर है। तो दोनों भिवंडी से आई हुई ये टीम है और एक वरन तालुका की टीम, और पनवेल तालुका में ये घमासान। पीयूष ठाकुर गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए। हेलो, बस तो पहली ओवर की पहली गेंद, ये तो, और एक बार फिर से वालिस लॉन्ग ऑफ के क्षेत्र में ड्राइव किया खूबसूरती के साथ और एक सिंगल के साथ खाता ओपन हो चुका है। बल्लेबाज जो इस बार स्ट्राइक के ऊपर थे करण कांबळे जिन्होंने खाता ओपन किया, और देवेश नाइक इस भी स्ट्राइक के ऊपर। बिलासपोर्ट रहनाल टीम भी अब दाया बाया कॉम्बिनेशन है और बायात की बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है। टीम का स्कोर 1। और केगांव टीम गेंदबाजी कर रही, पीयूष ठाकुर की दूसरी बॉल, और इस हवा में जरूर है लेकिन क्रिकेट है। दूसरी गेंद डॉट चली गई है। अभी तक इस ओवर की 4 गेंदें शेष। फर्स्ट राउंड का अंतिम मुकाबला है। जगजीवन नाइक साहब के गांव सरपंच और संकेत जी म्हात्रे, और खूबसूरती के ओवर पिच डिलीवरी, गैप में गेंद चली गई। एक कवर और लॉन्ग ऑफ के बीच से खेला हुआ, लॉन्ग ऑन के बीच से खेला हुआ बेहतरीन शॉट 4 रन के लिए, मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच।
यस, आज मात्र एक संघ आपण क्वालिफाई करू, रोज एक और मिलेंगे दो। और स्कोर जाएगा इस बार देखा जाए यहां रहनाल टीम का 7। अशी केवल वाला धार आहे। और बेहतरीन शॉट और गेंद बैकवर्ड स्कोर लेग सीमा रेखा के बाहर। नंबर 4 चौका है देवेश नाइक के बल्ले से दूसरा बाउंड्री और स्कोर आगे जा रहा है 11 के घर में। बेहतरीन शॉट और पीयूष ठाकुर के ऊपर हमला जारी किया। तीसरी और पांचवी गेंद के ऊपर दो बड़े हिट है 4 रन के लिए। 11 पे स्कोर। आखिरी गेंद सामना करेंगे नाइक तो ठाकुर और यहां बैक टू द बॉलर खेला। मौका रनआउट का बनेगा क्या? और अंपायर आउट। जल्दबाजी करने की जरूरत है। अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी और बैट्समैन नाइक को ड्रेसिंग रूम में जाना पड़ेगा। 10 रन बना के और पहला झटका या रहनाल टीम को। और टोटल टीम का स्कोर मेरे हिसाब से देखा जाए तो 15 माफ के 11 लॉस ऑफ 1 विकेट। और पहला झटका 11:49 बिलासपुर रहनाल टीम पहले बल्लेबाजी कर रही है और दीक्षा रानी अन्विका केगांव टीम पहले गेंदबाजी कर रही है। टक्कर मजबूत है लेकिन फर्स्ट राउंड का यह अंतिम मैच है। इसके बाद सेकंड राउंड के मुकाबले चालू होंगे। फर्स्ट ओवर डेट हो चुका है, खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं 11 लॉस ऑफ 1 विकेट। बिलासपुर रहनाल टीम का स्कोर है और केगांव के सेकंड बॉलर संदेश। और सुंदर बॉल, सही चवन्नी के ऊपर गेंद थी, सही टप्पे के ऊपर गेंद को फेंका था। अच्छी लाइन लेन, रन कोई मिलेगा नहीं और टीम का स्कोर है 11। यस, और बैकफुट जाकर इस गेंद को पुल करने गए थे। मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, खराब से रक्षण मिलेगा। दूसरा रन पूरा खतरा बन सकता था क्या, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर और टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता है 13 पे स्कोर। हीरो की ये बाइक, चमकदार ट्रॉफी, शानदार जानदार आयोजन नियोजन आणि चंद्र आहे साक्षीला। टेनिस वाले हंस रहे। अरे हंसी मजाक चाहिए, लड़की तभी फंसती है जब हंसती है। सीरियस लोग अस्पताल में बहुत है और इसे मारो इधर। अरे वो अभी क्या फायदा है, जाने के बाद नहीं, जब तक बॉल हाथ में है ना रखे कुछ फायदा नहीं। हा ते काय तुम्ही काय कराल ते पत्ता नाही। आमचा पकडला आणि पूर्ण काम फेल। 14 स्कोर। पंच बघा देवासारखे उभे आहेत। और सुंदर बॉल, थोड़ा टप्पा सुंदर था। बल्लेबाज ऑन साइड के ऊपर खेलने गए थे और स्कोर 14। आखिरी 2 गेंदें शेष। और शॉट है मिड विकेट के ऊपर, फील्डर मौजूद है, एक सिंगल मिलेगा। बढ़िया से रक्षण, बढ़िया थ्रो,
स्कोर आगे जाए पर साहब 15। आखिरी गेंद शेष। अब 12 बजने के अंदर ही बल्ले थोड़े ढीले पड़े। पहुने मेहमान क्या करेंगे। और कैच इट। अरे ये क्या कर दिया। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच, असे कहावत आहे। ओव्हरची समाप्ती 2 षटकानंतर इकडे मात्र राहणार संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती म्हणजे 16 ला 1 गडी मैदानाच्या बाहेर। यस, पहला ही मुकाबला है उनका। दिल्ली बहुत दूर है उनकी और चंद्र देखिए जिसे हम चांद कहते हैं ना, लेकिन 18 बॉल शेष है और सेकंड राउंड का मुकाबला इसके बाद होगा और वो मुकाबला मेरे हिसाब से खेरने बनाम और रोहिंजन के बीच होगा। तो दोनों कप्तान तैयारी के साथ रहिए और इस इनिंग के बाद टॉस करने के लिए हाजिर होइए। सिक्सटीन और तीसरे गेंदबाज आतिश ठाकुर। ठाकुर इस बार देखा के गांव में बहुत है और ये इनसाइड आउट शॉट कवर के ऊपर चौका मिलेगा और गेंद हमारे मंच के ऊपर बाउंड्री अंपायर का इशारा। 4 रन। बाइक को छूती है और बाइक देखिए हीरो की, सब जगह हीरो की बाइक होते हैं, लेकिन यहां पता चलेगा। हाँ ते पाहिजेच। गोळ्या नाही, गोळ्या खाणे लोक वेगळे आहेत। 10 रन और बैकफुट पर गए चले गए और एक बार फिर से जोरदार हिट करने गए थे। लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे आ जाएगा 21। एक साइड से करण कामले अपने टीम के लिए मेरे हिसाब से वो व्यक्तिगत 10 पे के थे, उसमें 4 सिंगल है और एक डबल, एक चौका है और यह बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है। एक मिलेगा, दूसरा पूरा होगा और एक गुड रनिंग बिटवीन विकेट और 2 के साथ राहनाल टीम का स्कोर आगे जाता है 23। भिवंडी की ये टीम है, केगांव टीम उरण तालुका की है और मोरबी की मैदान के ऊपर पनवेल तालुका में ये टक्कर है। ये महामुकाबला है। आखिरी 3 बॉल शेष है। चौथी डिलीवरी, शॉट है, कैच इट। क्या रे केगांव वाले, क्या हुआ, हाथ में मक्खन ज्यादा है। तुम जानबूझकर कोई भी खिलाड़ी कैच नहीं छोड़ता, इसका मैं इस्तकबाल करता हूं, लेकिन कैचेस विन द मैचेस। हाँ, क्योंकि रोहित शर्मा को जब जीवनदान थिसारा परे ने दिया ना, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित, श्रीलंका से 2 बार मुझे फोन थिसारा परे का, वो आज भी भुगत रहा है। जीवनदान देने का नहीं किसी को, जीवनदान महंगा साबित होता है। और गई आप डायरेक्ट गेंद भूमंडल में और वो सड़क के ऊपर सबसे लंबा छक्का। और ऐसे जब छक्के आ जाएंगे तो बड़ा मजा होता है। और स्कोर 31 आणि कॅमेरामॅन आपले जागे आहेत ना, नाही तर झोपाळवरतीच। और कैच इट, इस बार आसान कैच लपका है, तर आमच्या तिकडे 12 पडला असा झालता तो कॅमेरा वरतीच झोपला मैदानाच्या बाहेर। आखिरी 12 गेंदे शेष है। पारी का ये स्लॉग और डेथ ओवर मेरे हिसाब से है, सभी ये डेथ हुई और एक 5 करोड़ मुकाबले है।
लेकिन क्रिकेट के इस नियमानुसार हम कह सकते हैं तो अभी तक 2 ओवर शेष है। 31 स्कोर 31। स्वर्गीय विश्वनाथ सेठ स्मृति ट्रॉफी 2025 और आज की इस टूर्नामेंट की ये दूसरी रात और दूधिया रोशनी में एक परफेक्ट काम चल रहा है। और देखिए कल इंटरनल कॉलोनी जो टीम है वो भी खेलने वाली है, तो बड़ा मजा हो गया। एक जबरदस्त कड़ाकेदार आयोजन नियोजन है। एक बार फिर से मिस टाइम शॉट है, लोअर फुट जरूर गए नहीं। एक सिंगल मिड विकेट खिलाड़ी फंबल हुआ है, दूसरा रन पूरा और गुड रनिंग मिड विकेट। अच्छा तालमेल नए बल्लेबाज मिस्टर अक्षय चौधरी मैदान के अंदर, और ये दोनों के साथ रानाल टीम का स्कोर पहुंचा है 33। और ये मुश्किल है कैच। कॉल इंपॉर्टेंट बढ़ा, ये देखिए, और ये भागना पड़ेगा। क्या रन होगा क्या? नहीं। और मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन और स्कोर आगे जाएगा 35-35। आवाज और कॉलिंग इंपॉर्टेंट बात है। तुम एक दूसरे के साथ जब दौड़ते रहते हैं ना, तो कॉल इंपॉर्टेंट बात है। 1983 के विश्व कप में कपिल देव साहब कैच लपकने के लिए आए थे ना, वहां से फाइन लेग से यशपाल शर्मा जी भी आए थे। इतनी जोरदार आ चुके थे कपिल देव साहब जी ने उन्हें आवाज दिया कि यश तो ये रुकना है, ये कैच मेरा है। लपक लिया कैच, हिंदुस्तान ने विश्व कप पर कब्जा किया। इस बार हवा में, और इसी के साथ सुंदर कैच, कॉर्डन बोल्ड, विकेट नंबर 3 गॉन। राणा टीम का स्कोर 35, लॉस ऑफ 3। आखिरी 3 गेंदें शेष इस चौथे ओवर की। 12 बज चुके हैं और सेकंड राउंड का पहला मुकाबला आंखों के सामने होगा। कोपर खैरने बनाम रोहिंदन बी के बीच सेकंड राउंड का फर्स्ट मुकाबला। और नए बल्लेबाज रोहित चौधरी, अक्षय चौधरी जो अभी तक जिन्होंने खाता नहीं खोला है। 14 रनों का योगदान दिया है करण ने, 10 रनों का योगदान दिया देवेश ने, और गीतेश ने 11 रनों का योगदान दिया है। सुंदर बॉल कितने आगे भेगी देगी। बल्लेबाज ने खड़े खेलने का प्रयास किया, लेकिन गेंद इतनी तेज रफ्तार के साथ आई कि सीधी विकेट कीपर के पंजों में चली गई। आखिरी 2 गेंदें शेष। और बल्लेबाज को फंसा रहे, सुंदर गेंदबाजी कर रहे संदेश ठाकुर, जिनके कोटे का दूसरा पारी का ये 5 ओवर चल रहा है। अंतिम बॉल, आखिरी गेंद, शेवटचा चेंडू। इस आखिरी गेंद के ऊपर कितने रन इकट्ठा होंगे देखना पड़ेगा, लेकिन रोहित चौधरी को फंसाया गेंदबाज ने, बांध के रखा है। इस बल्ले का किनारा लग चुका है, अंदरूनी किनारा, रन मिलेगा नहीं। ओवर की समाप्ति बहुत ही शानदार ओवर साबित हुआ। इस ओवर में रन खर्च हो चुके बस 4। एक सफलता हासिल किया है संदेश ठाकुर ने इस ओवर में। इस ओवर में रनों की संख्या भी कमी हो चुकी है, बस 4 ही रन आए। और कुल मिला के देखा जाए तो भिवंडी की ये रानाल जो टीम है, उनका स्कोर 4 ओवर के समाप्ति के बाद 35, लॉस ऑफ 3। 4 षटकानंतर रानाल संघाची धावा संख्या 35 आणि 35ला 3 गडी मैदानाच्या बाहेर 4 षटकानंतर। आखिरी 6 गेंदे जो पारी का स्लॉग और लेके केगांव के गेंदबाज कौन होंगे? प्रतीक ठाकुर यानी कि गुड्डू, यस। इसके बाद सेकंड राउंड का पहला मुकाबला, यस, आजाद 11 खेरने गांव नई मुंबई की टीम है
और उनके अपोजिट जय दुर्गा रोहिंदन भी दोनों कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए। इस ओवर के बाद होगा टॉस और सेकंड राउंड का फर्स्ट मुकाबला इस मैच के बाद। और यहां से जो टीम जीतेगी वो आराध्य 11 जीतवाई जीते के खिलाफ खेलेगी। आखिरी 6 गेंदें प्रतीक ठाकुर गुड्डू और गुड्डू के सामने अक्षय चौधरी। ये ऑन साइड के ऊपर सीधे बल्ले से ड्राइव किया, खतरा खतरा और खतरा। विकेट नंबर 14 गॉन 1 और स्कोर 36, लॉस ऑफ 4। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर आर्यम के वाईसीजी सिद्धि प्रतिष्ठान मोरबी ग्रामस्थ मंडल मोरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृति चषक 2025 अच्छी दूसरी रात्र। और यह रानाल की बल्लेबाजी थोड़ी ढीली पड़ गई, दौड़ थोड़ा ढीला पड़ा है उनका, लेकिन जो स्कोर बनने जा रहा है वो क्रिकेट के हिसाब से बहुत ही बढ़िया स्कोर होता है। लेकिन जब 82 रन इकट्ठा किया तो सांगरे टीम ने 18 रन इकट्ठा किए, उस मुकाबले के अंदर जान नहीं हुई, इसलिए शान के साथ वो मुकाबला जीता रोहिंदन टीम ने। आखिरी 5 गेंदे शेष और नए बल्लेबाज मिस्टर दीपेश पाटिल। छत्तीस स्कोर। और ये गेंद काउ कॉर्नर के क्षेत्र में चौका मिलेगा क्या? नहीं, फील्डर हाइटेड थे इसलिए गेंद को पकड़ा, मिलेंगे 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड थ्रो और 2 के साथ स्कोर आगे जा रहा है रानाल टीम का 38। आखिरी 4 बॉल शेष इस अंतिम ओवर की। 2 सिक्सेस पर बिल्कुल दादा का सही है, 2 सिक्स चाहिए। ये जाएगी गेंद, बाहर लगता है, छक्का है क्या? कैच। ओ फील्डिंग देखिए, फील्डिंग के गांव की टाइट हो रही है, मगर मिलेंगे 2, बैकअप है पीछे और 2 के साथ स्कोर आगे जा रहा है 40। और आखिरी 3 बॉल शेष, 3 गेंदों में 2 छक्के आ जाएंगे तो स्कोर 52 के ऊपर होगा। अगर इसके ऊपर 2 बाउंड्री आ जाएंगे तो स्कोर 50 के अंदर होगा और 2-3 रन आ जाएंगे तो स्कोर मेरे से उतना खास नहीं होगा। तो फिलहाल स्कोर कैसा बनेगा ये सब लोग देख रहे हैं, लेकिन भिवंडी की ये बड़ी दूर से आई हुई टीम, उनका बल्ला थोड़ा ठंडा पड़ चुका है। और ये गेंद वाइड हो गया, अंपायर लेग स्टंप के बाहर अंपायर दरकान चौरगे साहब उन्हें वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 41-41। और आखिरी ये कड़क शॉट, कड़क छक्का और गेंद दर्शकों के पास जिन्होंने आयोवा कैच लिया उसका हार्दिक स्वागत। देवेश गरत आयोवा कैच और स्कोर 47 और आखिरी 2 गेंदे शेष। अरे यार बघा आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे, ज्यांनी घेतली त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या। देवेश घर यांच्याकडून 200 रुपये आयवा कैच 47 और ये चौका है, यस एक्स्ट्रा कवर की बाउंड्री है और स्कोर आगे जा रहा है क्योंकि इलाका ही खाली है, ना कोई फील्डर मौजूद है, तो गेंद ने रास्ता नाप लिया। 1 बाउंड चौवा और इसी के साथ रानाल टीम की 50 पूरी 51। आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल। पुढची 4 का 3 2 वरची 4 दीड लाख रुपये प्राइस आहे 4 वरची 18,000 और स्वीप किया है, चौका मिलेगा, चौका मिलेगा, लेकिन यह बाउंड्री जाएगी 4 रन
और कैसे भी कहीं इस बार इस 3 गेंदों के ऊपर 3 बड़े हिट, एक छक्का तो बाउंड्री आ गए और टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 55 और जीतने के लिए केगांव टीम को चाहिए 56। अभी रोशन बने रहेंगे माइक्रोफोन के ऊपर, सुनिए उनकी जुबानी उत्तरार्ध में होगी मैच की रंगत। बघा कोणी आयवा कॅच घेतले असेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे, आपण लगेच यायचं आहे। येस, आणि विजयासाठी केगाव संघाला 56 पाहिजे, 30 चेंडू 56 धावा। बघा ज्यांनी कॅच घेतलेली आहे त्याला 200 रुपयाचा पर्दा अनिल दादा यांच्या वतीनं, त्याने यायचं लगेच या। हॅलो, चला आपण टॉस करूया। सेकंड राऊंडचा पहिला सामना जयदुर्गा रोंजन बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आझाद 11 नवी मुंबई खेरणे। आणि बाई इथे आहेत तर बाबू ये। चंद्रकांत या, चंद्रकांत नावडेकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय। आझाद 11 नवी मुंबई खेरणे गाव आणि त्यांच्या अगेन्स्ट जयदुर्गा रोंजन बी या 2 संघांमधली लढत। आणि भैया यस, काटा आहे तर टॉस जिंकलाय रोंजन संघाने। निर्णय हॅलो हॅलो चेक हॅलो, चला 200 रुपये का आयवा कॅच घेतली का? या चला, अनिल पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आयवा कॅच ज्याने घेतलाय त्याच्यासाठी आलाय। चला विक्रम, काय निर्णय आहे? डिसिजन द्या। रोंजन संघ फिल्डिंग आहे का? चला अंपायर्स आपण मैदानात ताबा घ्या, वेळ जास्त झालाय। A1 जोडी DK चोरगे आणि दीपक पाटील, चला मैदानात आपण ताबा घ्या। त्यांनी घोषणा केली तर 40गावच्या स्पर्धेमध्ये जो मानधन मिळेल तो मात्र आम्ही त्या शाळेला देऊ। आजपर्यंत बऱ्याच शाळांचा उद्धार त्यांनी केलाय। तर टार्गेट 56 धावांचा आहे आणि बॅटिंगसाठी उतरेल मैदानाच्या आतमध्ये दीक्षा राणी अन्विका केगाव बी। उरण परिसरातील हा संघ तुम्हाला तर रोंजन बॅटिंग आम्हाला ऑलरेडी माहिती होतं बॅटिंगच घेतील। कंचन पालकरांना बोललो बॅटिंग घेतील ते आणि त्यांनी बरोबर बॅटिंग स्वीकारले, त्यांना शुभेच्छा पण देऊया। दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना असेल। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 हे दमदार पर्व आणि आजची दुसरी रात्र या स्पर्धेच्या दुसऱ्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला
अंतिम सामना. सेकंड स्पेलला सुरुवात होईल. राहणार भिवंडी परिसरातून मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. विलास स्पोर्ट्स राहणार. कारण मोरबी संघ आपण जर पाहिला तर रायगड नव्हे तर ठाणे दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येक विभागामध्ये खेळणारा संघ आहे ग्रामीणमध्ये. त्यामुळे आज या स्पर्धेमध्ये देखील चला बरेच लांब लांबचे संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले. टार्गेट 56 आहे. 56 धाबांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आणि पहिली जोडी मैदानाकडे दाखल झाली राहणार संघाची. केगाव माप्यासह केगाव संघाची जोडी आता दाखल झाली. आतिश ठाकूर आणि प्रतीक ठाकूर. गुड्डू विध्वंसक खेळाडू केगावचा गुड्डू आणि त्याच्या बरोबरीने आतिश ठाकूर. ओपनिंग ब्लास्टर सलामीवीर आघाडीचे 2 खेळाडू. बॉलिंग मार्कवरती विलास स्पोर्ट्स राहणार संघाचा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आलाय अक्षय चौधरी. हा गोलंदाज P1च्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 56 धाबा अब तक 56. टार्गेट दिसायला जरी सोपं असलं तरी मात्र या मैदानावरती आपण पहिल्या सामन्यामध्ये आझाद 11 खेरणे नवी मुंबई संघाने धावा डिपेंड केल्या होत्या. AR इन्फ्रा मोहल्ला पनवेल संघाच्या अगेन्स्ट. आणि त्यानंतर टार्गेटचा पाठलाग जिते संघाने करून दाखवला होता तळोजा संघाच्या अगेन्स्ट 43. आणि मग स्पर्धेतला मोठा उच्चांक रोंजन संघाने उभा केला 81 धाबांचा. आणि त्याचा पाठलाग करताना फक्त 17 धाबा सांगडे संघाने केल्या. तर आता इथून हे टार्गेट चेस होईल की डिपेंड होईल आपल्याला पाहायचं आहे. आतिश स्ट्राईक एंडला बॉल तयार. पहिला बॉल अकूट टप्प्याचा शॉटम पूल केलाय आणि सुरुवातच धमाकेदार झाली आहे. षटकार होतो डीप बॅकवर्ड्स लेगच्या बाहेर सीमा पार 6 धाबा. अकाउंट ओपन झालंय मैदानाच्या आतमध्ये. आतिश ठाकूर या खेळाडूचं उरणच्या अगदी टोकावरचं हे गाव केगाव उरण शहरामध्येच आहेत. आणि हा संघ मात्र पनवेल नगरीमध्ये दाखल झालाय. या मॅचमध्ये पहिला बॉल त्या ठिकाणी गोलंदाज अक्षय चौधरीचा. हे 2 संघ पहिल्यांदा एकमेकांसमोर आलेत. त्यामुळे एकमेकांचे डावपेच किंवा एकमेकांचा स्ट्रॉंग झोन वीक झोन या संघांना माहिती नसेल. त्यामुळे इथे जो खेळाडू चांगली कामगिरी करेल तो चर्चेमध्ये राहील. आपला डाऊन द ग्राउंड खेळलाय. फटका लाजबाब आहे. वेगवान स्ट्रोक. बॉल बॅक ड्राईव्ह. कारण मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्याच्या समोरून बॉलला काढलं ब्लॅक स्क्रीन समोर. 4 धाबा आल्या. केगावचे आदरणीय सरपंच जगजीवन नाईक साहेब आणि एकंदर आमचे स्पॉन्सर संकेतदादा म्हात्रे यांना आपण मंचावरती पाहता सामन्याचा आनंद घेत असताना. मोरबी संघाचे आमचे यशस्वी पुरस्कर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आदेश स्पोर्ट शिवाजीनगरची ट्रॉफी आपण पाहिली. क्रिस्टल ट्रॉफी. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. सुरुवातीपासून आक्रमक खेळी मात्र साकारताना फलंदाज आतिश ठाकूर. खरं सिल्वर ट्रॉफी आणि बाईक हा दुग्ध शर्करा योग होता. सकाळ उजाडली आणि ओमकारच्या हातामध्ये बाईक. ओमकार त्या बाईकवरती बसला होता आणि आपल्या कारकिर्दीमधली 10वी बाईक ओमकारला मिळाली होती शिवाजीनगरच्या मैदानात. आज आम्हाला TIPLची स्पर्धा होती डेची त्या मैदानावरती. TIPLचं आयोजन आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर मला 56 धाबांचा पाठलाग करताना सुरुवातीच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके अशी सुरुवात उस्मानने करून दिली होती. परंतु जसा उस्मान बाद झाला तसा मात्र बाग 11 तळोजा संघाचा डाव गडगडला. अक्षरशः बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली. आता स्टार्ट चांगला मिळाला. त्याच्यामध्ये सातत्य टिकवावं लागेल फलंदाजांना. गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडले. अक्षय चौधरीवरती आतिश ठाकूर. ए फॅक्टर. दिशा दिली. लेग ग्लान्सचा प्रयत्न. सलग 3रा चौकार राहील कारण बॉल इथे थांबणार नाहीये. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे आणि जबरदस्त फटकेबाजी. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन त्याच्यावरती पूलचा स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. त्यानंतर लेंथ बॉल टाकला. त्याच्यावरती डाऊन द ग्राउंड खेळले. ब्लॅक स्क्रीन समोर फटका चौकार. त्यानंतर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता ऑफ साईडला. त्याच्यावरती एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. जसा बॉल पायात टाकला तसा लेग लान्स करत फाईन लेगच्या दिशेने हा चौकार. म्हणजे मैदानाच्या चहू बाजूला फटकेबाजी करताना आतिशला आपण पाहिलं. उरण करताना तालुक्याने मात्र प्रचंड मोठं योगदान या टेनिस क्रिकेट जगताला दिलं. अनेक असे खेळाडू या उरण तालुक्यामध्ये पाहिले.
या तालुक्याचं वैशिष्ट्य काय असेल कांचन पालकर सर, तर प्रत्येक गावामध्ये एक आयकॉन खेळाडू आहे. प्रत्येक गावामध्ये त्या परिसरामध्ये आपण केगावचा उल्लेख आहे तर सर्वप्रथम प्रतीक ठाकूर गुड्डू या नावाची चर्चा करू. पियुष ठाकूरला आपण पाहिलं, हर्षल असेल त्यांना आपण पाहिलं. भरपूर चांगले खेळाडू मात्र या परिसराने या विभागाने मात्र दिले. ज्यामधला आता प्रतीक ठाकूर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातला सर्वाधिक आक्रमक आणि घातक फलंदाज आता स्ट्राईक एंडला आलाय. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट आयकॉन, तो मात्र स्ट्राईक एंडला आलाय या ओव्हरमध्ये. यावेळेला पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, लाजवाब टायमिंग. दोन्ही फलंदाजाने आपल्या षटकारानं अकाउंट ओपन केलंय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली केगाव संघाने. बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली तब्बल 25 धावा. 56 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही 31 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 24 बॉल मध्ये. प्रतीकने देखील आपलं अकाउंट ओपन केलं षटकाराने. 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 25 रन ऑन स्कोर कार्ड 25. आजच्या दिवस रात्रीमधलं तिसरं मोठं षटक राहिलं. शाहिद लाला जो मोहल्ला संघाचा गोलंदाज त्याने देखील 26 धावा दिल्या होत्या. त्यानंतर सांगडे संघाचा एक गोलंदाज त्याने 28 धावा खर्च केल्या होत्या. आणि तदनंतर आजच्या रात्रीमधलं तिसरं मोठं षटक असेल ते म्हणजे अक्षय चौधरी या खेळाडूच्या नावावरती, ज्याने एका ओव्हरमध्ये 25 धावा खर्च केल्या. 3 चौकार 2 षटकार 1 सिंगल. त्यामुळे कमबॅक आता विलास स्पोर्ट्स राहणार संघाला करावं लागेल आणि कमबॅक करण्यासाठी एखादा विकेट तुम्हाला घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आले त्या ठिकाणी सेकंड ओव्हरमध्ये निखिल चौधरी हा खेळाडू. कमबॅक गरजेचं राहील या मॅचमध्ये. राहणार टीमसाठी एखादा विकेट हवाय. आतिशान प्रतीक ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रचंड आक्रमक झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये धुवाधार फलंदाजी, धाबे अक्षरशः दणाणून सोडले राहणार संघाच्या या जोडीने. पॉवर प्लेचा फायदा, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सेकंड ओव्हर दुसरं षटक. मिड विकेटला एक डीपमध्ये फिल्डर बाय लॉंग ऑन. वाडिश लॉंग ऑफ पायावरती टाकला बॉल, अपील झाली होती जोरदार. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल फीड होईल. दरम्यान क्विक सिंगल चिक्की सिंगल पूर्ण केली. या दोन्ही फलंदाजाने स्ट्राईक स्वतःकडे घेतले. प्रतीक ठाकूरचा खेळ मला आजही आठवतोय जेव्हा नावडे विपक्ष केगाव ही लढत नेऱ्याच्या मध्ये झाली होती. एका ओव्हरमध्ये 31 करायच्या होत्या आणि या पठ्ठ्याने त्या धावा केल्या होत्या. 5 षटकार सलग मारले होते आणि काय फलंदाजी खेळाडूची पाहिली होती प्रतीक ठाकूरची. सागर खानावकर खरतर तो गोलंदाज, त्याला मात्र लगातार 5 षटकार मारत तो सामना फिनिश करून दाखवला होता. आणि 1 वर्ष आमच्या संघामध्ये देखील केला वीर मराठा जो हे पेन या संघाचा देखील सदस्य राहिला होता. दमदार कामगिरी या खेळाडूच्या मी पाहिली. तो स्ट्राईक एंडला आलाय. याही वेळेला हा खतर ट्रेडमार्क शॉट या खेळाडूचा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर तो नेहमी आक्रमक राहिला आणि पहिला षटकार या ओव्हर मधला म्हणजे स्वतःच्या इनिंग मधला हा दुसरा षटकार. अनेक विक्रम करत रामाबाला मैदानाच्या बाजूलाच हाकेच्या अंदाज दुसरं ग्राउंड ओव्याच्या मैदानात सलग 5 षटकार सचिन कडू यांच्या अगेन्स्टने मारले होते प्रोफेशनल क्रिकेटमध्ये. आणि चेस मास्टर आहे कथा केगावचा खेळाडू. आणखीन एकदा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि फटका फसलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये. खरं तर सर्कल मधला फील्डर त्याने आशाच सोडल्या होत्या झेलच्या. तो झेल खाली येणार आहे की नाही आम्हाला नक्की वाटलं होतं, पण डीप मधला फील्डर धावत गेला तेव्हा त्याच्याकडे पाहत बसला आणि त्यानंतर रिले कॅच पाहायला मिळाली. आणि ज्याने प्रयत्न केले त्याला झेल कॅरी करता आले, पण ज्याने प्रयत्न सोडले होते त्याने मात्र झेल पकडला. त्यामुळे खेळाडू बाजूला प्रतीक पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या विलास स्पोर्ट्स राहणार टीमला. 12 या धावसंख्येचं योगदान प्रतीकने दिलं आणि हा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. फर्स्ट विकेट डाऊन. धावसंख्या 32 धावा धावफलका बर्द्यात. 56 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात. पहिल्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी या मैदानामध्ये आपण पाहिली. संदेश ठाकूर न्यू बॅटर मैदानामध्ये आहेत. केगावचा हा संघ या स्पर्धेमध्ये उरण शहरातला हा संघ आहे. केगाव, दांडा, बाजारपूर असे विविध खरतर गाव आहेत त्या परिसरामध्ये आणि भरपूर संघ आहेत ज्यांच्यामध्ये प्रचंड प्रतिभा आहे, प्रचंड टॅलेंट आहे.
त्यामधलं आपण पाहता आज आमचे आदरणीय जगजीवन नाईक साहेब केगावचे सरपंच आणि संकेतदादा म्हात्रे आमच्या मोरबी संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा संघ आपण मैदानाच्या मध्ये पाहत आहे. केगाव या टीमचा खेळ दीक्षार आणि अन्विका केगाव बी. तर एका बाजूला यस विलास स्पोर्ट्स राहणार अन्विका म्हटलं की आमचे ओमकार पाटील यांची सुकन्या. तर पहिल्या ओव्हर नंतर सेकंड ओव्हरला जशी सुरुवात झाली, पहिली बॉल सिंगल, सेकंड बॉल षटकार, तिसरा बॉल विकेट. त्यानंतर नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. संदेश ठाकूर राहणार संघ कमबॅक करेल या मॅचमध्ये अशी अपेक्षा आपण करूया. पुन्हा एकदा लेग लाईनचा प्रयत्न, पायावरती टाकला, बॉल दिशा दिली, शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये क्विक ऍक्शन मध्ये थ्रो झाला आणि सिंगल रन घेत असताना या बॉलवरती फलंदाज संदेश ठाकूर. सुरुवात चांगली झाली त्यामुळे दबाव थोडासा असेल राहणार संघावरती, परंतु भिवंडी परिसरातून भरपूर लांबून मात्र हा संघ इथे दाखल झालाय. त्यामुळे याही संघाकडे भरपूर गुणवत्ता आहे. शेवटपर्यंत त्यांनाही संघर्ष करावा लागेल. यावेळेला 30 सरार वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. अप्रतिम चेंडू आपण पहिला स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर केला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सर्वाधिक जास्त तुम्हाला आता डॉट पर्सेंटेज या मॅचमध्ये इनिंगमध्ये वाढवावे लागतील. जर जास्त डॉट बॉल आले किंवा विकेट मिळाले तर हा सामना शेवटपर्यंत येईल. याही वेळेला थोडासा पायाला पुढे काढण्यास भाग पाडलं, बॉल मागे घेतला आणि होता टॉस केला चेंडूला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय निखिल चौधरी या गोलंदाजाने. धावा खर्च केले 8, खेळाडू बाद केला 1 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना केगाव संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 33, म्हणजे अजूनही 23 धावा बाकी आहेत 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 23 चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. मध्यरात्र होत चालली आहे, थोडासा थंडीचा प्रमाण वाढत चाललं, तापमान घसरलंय, थंडी दुर्मिळ होत चालली आहे कारण तापमान आता प्रचंड वाढत चाललं. दिवसा आपण क्रिकेट जर पाहिलं तर भरपूर उन्हाचं प्रमाण वाढत चाललंय. आणि आज या परिसरामध्ये आपण आहोत कारगर बेल्टमध्ये, कारगर परिसरामध्ये, मोरबी गावामध्ये. समोरच मेट्रो स्टेशन आहे, मोरबी मेट्रो स्टेशन, सेंट्रल पार्क मुरबीपाडा हे मेट्रो स्टेशन आणि त्या स्टेशनच्या अगदी समोर असलेले हे क्रीडांगण. 18 बॉल 23 चं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. 18-23 हे समीकरण आहे या सामन्यामध्ये. चला घाई करा, फिल्डिंग लावून घ्या. आपण विलास स्पोर्ट्स राहणार टीम आपण जास्त एकत्र येऊ नका बघा, प्रत्येक जण चर्चा करतोय. चला आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच. आता या षटकामध्ये फ्रेश गोलंदाज वापरतील किंवा पुन्हा एकदा अक्षय चौधरीकडे जातील की सेकंड स्पेल निखिलकडे द्यायचा याची चर्चा सुरू झाली. कारण आता हे षटक फार महत्वाचं आहे. जो कोणता गोलंदाज या षटकामध्ये येईल त्याने जर का दबाव टाकला, या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल फिगर षटक गोलंदाजी केली तर मात्र हा सामना शेवटपर्यंत जाईल. अन्यथा या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच निर्विवाद वर्चस्व गाजवतील केगावचे खेळाडू, यात तीर मात्र शंका नाहीये. जो जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये आराध्य 11 जितवाई जिते या संघासोबत तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पेन तालुक्याचा संघ, उरण तालुक्याचा संघ, ठाणे जिल्ह्यातील संघ, त्याच वेळेला नवी मुंबईचे संघ, पनवेलचे संघ आपण पाहता. विविध भागातील आज मात्र या रात्रीमध्ये संघ पाहिले. भरपूर चांगलं आयोजन नियोजन. मॉन्टी पाटील, त्यांचे सर्व सहकारी, विकी पाटील, सर्व खरंतर सर्वांची साथ त्यांना लाभली आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहता स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 चे दमदार पर्व. यॉर्कर टाकला बॉल, डाव्या हाताचा गोलंदाज त्या ठिकाणी आलेत. ड्राईव्ह करत असताना हा चेंडू ढकलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. आझाद 11 खैरणे नवी मुंबई आज संघ आपण पाहिला स्पर्धेमध्ये, ज्यांचा सामना आता पुढच्या मॅचमध्ये होईल जय दुर्गा माता रोहिंजन या संघासोबत. टॉस जिंकला रोहिंजन संघाने, प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय, फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं पुढच्या मॅचमध्ये. खैरणे संघाला जसा सामना संपेल हनीफ भाई आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. बॉल तयार होतो या ठिकाणी करण कांबळे. यावेळेला देखील ऑन साइडला विकेटचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट बॉल मिड विकेटला चाललाय. डीप मधला फिल्डर वेगाने पुढे सरकला, चेंडू उचलला, फेकला. एक सिंगल या बॉलवरती आली. सिंगलने मारता आता फारसा दबाव फिल्डिंग टीमवरती पडणार नाहीये, परंतु याच सिंगल तुम्हाला विजयाकडे घेऊन जातील. लो स्कोर सामना जेव्हा असतो तेव्हा सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागतं. सिंगल डबल करत मात्र आता संघ पुढे चालला, प्रेशर टाकत चालला राहणार संघावरती. चांगला गोलंदाज आहे, कमी पावलांचा रनअप, परंतु चांगलं व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. करण कांबळे
या षटकामध्ये आलाय. यावेळेला बघा तेच सरळ बॉल, जबरदस्त चेंडू टाकलाय, टप्पा पडला, बॉल खाली राहिला. गोरसई बी संघाचा पवन केने, त्याची देखील आपण गोलंदाजी पाहिली असेल. कमी पावलांचा रनअप, तो वेग भरपूर त्यांच्याकडे होता आणि इथे देखील वेगावधी स्वार झाले. आणखीन एकदा यावेळेला ऑन द राईस खेळले, डाऊन द ग्राउंड हा फटका लॉंग ऑफ क्षेत्राकडे सजवलाय. फेकी सुंदर झाली, अगदी इझिली बॉलला पकडण्याचा प्रयत्न केला होता करण कांबळेने, परंतु 1 रन या बॉलवरती मिळेल. 1 रन रोखता येणार नाहीये. 1 रन महत्वाची मिळाली. आता समीकरण या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेवटचे बॉल असतील 14 विजयासाठी 20 धावा. हे 2 बॉल या षटकातील फार निर्णायक आहेत. सुरुवात धमाकेदार जरूर झाली आहे, पण तो शेवट तितकाच तुम्हाला रोमहर्षक होताना पाहायला मिळेल जसा सामना पुढे चाललाय. आतिश ठाकूर ज्याने सुरुवात करून दिली होती, आतली कडा घेतली, बॉल विकेट किपरच्या दिशेने चाललाय. वन्स अगेन डॉट बॉल. ज्या गोष्टीचं मी प्रेडिक्शन केलं होतं, जितके डॉट बॉल जास्त येतील तितका दबाव केगाव संघावरती वाढेल. 13 बॉल 20 धावा, अंतिम 13 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. मॅच आता बनत चालली आहे, सामना आता रोमहर्षक होत चाललाय. इथे देखील वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न आमचे बिली बाउंडन स्क्वेअर लेग पंच होते, त्यांना बीट करून बॉल मागे निघाला. 1 रन या बॉलवरती मिळाली. आता समीकरण आपण जर पाहिलं 12-19. चला पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. 12वे खेळाडू या ओव्हरमध्ये करण कांबळेने फक्त 4च धावा खर्च केल्या. ग्रेट कमबॅक. आता अंतिम 12 बॉल, केगाव संघाला विजयासाठी तब्बल 19 धावांचं समीकरण. पाणी घेऊन आपण जायचं आहे या मॅच मध्ये. लढती टफ फाईटच व्हायला हव्यात. एकतर्फे लढतीला मजा नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ तसा आहे. थोडासा उत्साह, थोडासा एनर्जेटिक खेळ आपण पाहिला. सर्वाधिक एनर्जेटिक खेळ कोणता असेल तर तो कबड्डी. त्यामध्ये भरपूर तुम्हाला खरं तर रोमांचकता पाहायला नेहमी मिळत असते. 22 बॉल 24चा सामना आता 12 बॉल 19 वरती आलाय. परंतु मैदानामध्ये आतिश ठाकूर सारखा एक आक्रमक खेळाडू सलामीवर अजूनही उभा आहे. त्याच्या बरोबरीला आलेला नवीन फलंदाज संदेश ठाकूर, तो देखील त्याच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांना आता रणनीती आखावी लागेल. एका फलंदाजाला आक्रमक व्हावं लागेल तर दुसऱ्या फलंदाजाला सिंगलला डबलमध्ये परावर्तित करत धावांना पुढे घेऊन जावं लागेल डावाला. ही स्ट्रॅटर्जी फार महत्वाची आहे. आणि जर का दोन्ही बाजूने आक्रमण झाली आणि त्याच्यामध्ये यश मिळालं तर नक्कीच हा सामना सोपा होईल. आणि जर का त्या क्षणाला विकेट मिळाले तर मात्र प्रेशर पुन्हा एकदा तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल दीक्षर आणि अन्विका स्पोर्ट्स केगाव संघावरती. त्यामुळे आता इथून आपण जर पाहिलं विलास स्पोर्ट्स राहणार संघाचा कॉन्फिडन्स थोडासा वाढत चालला. तर एका बाजूला जोपर्यंत आतिश मैदानाच्या आतमध्ये उभा, त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू संदेश ठाकूर उभा आहे, तोपर्यंत हा सामना नक्कीच सोपा राहील केगाव संघाला. रचित फटाका स्टॉल. जाऊया मॅचच्या दिशेने. आता 12 बॉल 19 समीकरण आहे. 9.50 रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये. मान्यवरांचं आगमन. सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल आपण असं नसतं मंचावरती. 12-19 आणि गोलंदाजी मार्कवर त्याला निखिल चौधरी ज्याने सेकंड ओव्हर टाकली होती. प्रतीकचा विकेट ज्याला मिळाला होता तो निखिल चौधरी या षटकामध्ये आला. समोर आतिश ठाकूर स्ट्राइक एंड वरती. आतिश ठाकूर स्ट्राइक एंडला आहेत. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन साइडला पूल करायचा आहे आणि इथे आपण पाहिलं हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. हे डॉट बॉल इथे आपण पाहिला निर्धाव चेंडू. आता 11-19 राहणार संघ हळूहळू मात्र मॅच मध्ये शिरकाव करतोय. तर आझाद नवी मुंबई खेरणे या संघाचा पाठबळ वाढवण्यासाठी ते उपस्थित असलेले आमचे सन्माननीय खेरणे गावातील आदरणीय इलियास पटेल साहेब आणि सिराज पटेल साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे. पाहुण्यांचं स्वागत देखील षटकाराने केलंय आतिश ठाकूरने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणून षटकाराने स्वागत केलं आमच्या मान्यवरांचं. आतिश ठाकूर या फलंदाजाने मी मगाशी म्हटलं आतिश जोपर्यंत मैदानात उभा आहे तोपर्यंत हा सामना सोपा असेल केगाव टीमला. आणि काय फटका मारलाय. टायमिंग लाजबाब होतं. आता शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी तब्बल 13चं समीकरण. 10 बॉल 13 हे कॅल्क्युलेशन आहे या मॅच मध्ये. अजूनही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये राहणार टीमला आपल्या संघाच्या विजयासाठी. विलास स्पोर्ट्स राहणार विपक्ष दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स केगाव मानकेश्वर केगाव या संघामध्ये ही लढत.
उरण तालुका आपण जर पाहिला खरं तर एक व्यापारी दृष्टिकोनातून सर्वात उल्लेखनीय तालुका राहिला, ज्यामध्ये लॉजिस्टिक्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट्स हे मोठ्या प्रमाणात पण होताना पाहता JNPT बंदराच्या माध्यमातून. आणि त्याच वेळेला आपण पाहिला सध्या चर्चेमध्ये आपण जर पाहिला तर करंजा बंदर, ज्यामधून भरपूर मासेमारी मच्छी देखील आपण एक्सपोर्ट होताना पाहायला मिळाली. भरपूर औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती करणारा हा तालुका, आणि इथे फटका फ्लिक केलाय, फसलाय, टायमिंग नव्हतं, टायमिंग चांगलं होतं पण ताकद कमी होती या फटक्यामध्ये. स्क्वेअर लेग मध्ये झेलबाद झाले आतिश ठाकूर. कहान में ट्विस्ट, 9 बॉल 13 चं समीकरण. खरं तर आपण पाहिलं चांगलं टायमिंग. हा फटका जर का बॉल सीमारेषा पलीकडे गेला असता तर नक्कीच टाळ्यांचा गजर झाला असता या खेळाडूसाठी. इतका चांगल्या पद्धतीने खेळला होता. फ्लिकचे फटके आपण पाहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग, त्यांचा बॉटरमॅन, ते ज्या पद्धतीने खेळत असत. आणि इथे देखील मला उजव्या हाताचा आतिशने देखील चांगलं टायमिंग झुलवलं होतं, म्हणजे ताकद थोडी कमी पडली. त्याचा फायदा फिल्डिंग टीमला झाला. त्यानंतर आणखीन एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू पियुष ठाकूर, अष्टपैलू खेळाडू उरण तालुक्याचा, तो देखील एक प्रोफेशनल क्रिकेटर आहे आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मॅच ऑन. 9 बॉल विजयासरी तब्बल 13 धावा, 9 चेंडूमध्ये 13 चं समीकरण या मॅच मध्ये आलं. अजूनही सामना संपलेला नाहीये. हे 3 बॉल निखिल चौधरीचे फार निर्णायक राहतील. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश न करे ये गलत बात है असं म्हणतात. बघा, तुम्हाला विजय मिलो या ना मिलो, पण प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुमच्या बाजूला देखील एखादा रिझल्ट लागू शकतो. तुम्ही निर्णय बदलवू शकता. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही, संघर्ष करायचा मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला 9 बॉल 13 चं कॅल्क्युलेशन समोर. पियुष ठाकूर यॉर्कर टाकला, बॅक टू द बॉलर, परफेक्ट यॉर्कर, पाहिला खोला टाकला चेंडू. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 8 बॉल 13 धावा. सुरुवातीला ज्या पद्धतीने आक्रमण केलं आतिशने, असा वाटला सामना वन साइड होईल, पण तसं झालेलं नाही. हा सामना शेवटपर्यंत चाललाय. 8 चेंडू आणि 13 धावा. एखादा मोठा फटका पियुषच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? फुल टॉस आहे, वेगवान फुल टॉस, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. आणि इथे बॉलर्स ओव्हर द हेड हा फटका त्या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्राकडे पाहायला मिळाला. तिथे आपण पाहता सिंगल रन मिळाली. चला, बॅटिंग टीम रिव्ह्यू घेत आहे. पिमरसाठी चेक केलं जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय, त्यामुळे आपण लगेच tenniscricket.in या वाहिनीकडे जाऊया. ब्रॉडकास्टिंग बाय tenniscricket.in. संतोषजी नाणेकर, गौरव सावंत. 2 मिलियन सबस्क्रायबर, 20,11,000 सबस्क्रायबर ज्या चॅनलने आतापर्यंत पूर्ण झाले त्या चॅनलचे. आणि त्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपण पाहता स्पर्धेचं. खरं तर आता त्याने व्हॅन देखील तयार केली. संतोष नाणेकर भरपूर पुढे चाललेत 21व्या शतकामध्ये. तर निर्णय पेंडिंग आहे. सुनील पाटील सर आमचे चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल, पंचांचा कॉल, त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय केगाव संघाने. सक्सेसफुल रिव्ह्यू. 7-12, क्या बात आहे. 7 चेंडू मध्ये 12, 7-12 हे समीकरण आता मैदानामध्ये आलंय. भूमी अभिलेख आपण खात्यामध्ये गेलात की या खरं तर 7-12ला भरपूर महत्व आहे. पण हे आता महत्व कोणत्या संघाच्या बाजूने निर्णायक राहील. 7-12 समोर फलंदाज सज्ज होतोय. स्टेप आउट झाले, हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला, डीप मधला फिल्डर वेगाने चार्जअप झाला बॉल होती. सेकंडचा कॉल, कम्युनिकेशन गॅप, फक्त सिंगल या बॉल वरती मिळाली. आता 6 चेंडू मध्ये 11 धावा. व्हॉट अ मॅच. 22 बॉल 24 चा हा प्रवास आता 6 बॉल 11 वरती आलाय. त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिला तर विलास स्पोर्ट्स राहणार संघाने मात्र जबरदस्त मेहनत या मॅच मध्ये घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना चाललाय. 6-11, परंतु मैदानामध्ये पियुष ठाकूर उभा आहे. त्याच्या बरोबरीने असणारा संदेश ठाकूर तो देखील तितकाच घातक आहे. ही जोडी आता निर्णायक राहील. पहिली 4 षटकं, धावसंख्या धावफलकावरती आली तब्बल 45. आता अंतिम षटकामध्ये जे आपण म्हणत होतो आपतक 56, ते टार्गेट आता मोठं वाटू लागलंय. 11 धावांचं समीकरण बाकी आहे. 6-11. केगाव की राहणार, कोणता संघ पुढे जाईल आजच्या रात्रीमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. बॉलिंग मार्क मध्ये चला, जास्त एकत्र येऊ नका, पण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. विलास स्पोर्ट्स राहणार संघाचे सर्व खेळाडू
एकत्र येऊ नका, आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या, आता वेळ आपल्याकडे कमी आहे. बॉलिंग मार्कमध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज झालाय गीतेश माळी हा खेळाडू, मात्र या षटकामध्ये आलाय अंतिम षटक आणि त्याला धावा वाचवायचे तब्बल 11 एका षटकामध्ये. 6 बॉल 11 गॅपमध्ये फटके घ्यावे लागतील. जेव्हा मध्यरात्रीमध्ये एखादा मोठा फटका तुमच्या बॅटमधून ट्रॅव्हल होत नाही तेव्हा सिंगल डबल किंवा गॅप शॉट तुम्ही घेऊ शकता, धावांचा पाठलाग करू शकता. आणि पहिले 3 बॉल आता या सामन्यामध्ये निर्णायक राहतील. 6-11चं समीकरण. समोर फलंदाज संदेश ठाकूर, गीतेश माळी, दबाव त्याच्यावरती आहे आणि इथे रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल. फील्ड पोझिशन आपण जर पाहिली या संघाची, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर उभा केला. त्याच वेळेला आपण पाहता का तर लॉंग ऑफ, वाडिश लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर उभा, शॉर्ट कव्हर, फुल टच बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे त्रिफळाचित झाला फलंदाज संदेश ठाकूर, 4 मुंड्या चित केलंय फलंदाजाला. गोलंदाज गीतेश माळीने भन्नाट वेग होता, भन्नाट वेग, अतिशय वेगाने बॉल स्टम्प्स मध्ये लागला आणि तिथे आपण पाहिला खेळाडू त्रिफळाचित झाला. 5-11 दबाव पूर्णपणे आता केगाव संघावरती. सुरुवात चांगली राहिली पण शेवट गोल होईल का हे पाहावं लागेल. नवीन फलंदाज परेश ठाकूर, परेश ठाकूर मैदानाकडे चालले. पियुष ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 5-11चं समीकरण. आता 5-11 म्हटलं की एक मोठा फटका घ्यावाच लागेल की मोठा प्रत्येक बॉल ती तुम्हाला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत पुढे जावं लागेल. सामना आता थोडा जड होत चाललाय. कोणालाही वाटलं असेल हा सामना इथपर्यंत येईल. क्रिकेटचा खेळ, अप अँड डाऊन्स, दैनंदिन जीवनामध्ये जशा आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख येत असतात, जसं आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात, तसा क्रिकेटचा खेळ आहे. एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला दुःख. आता या मॅच मध्ये जर पाहिला हा सामना 50-50 बॅलन्स आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये हा झुकलेला सामना आहे. कधीही या सामन्यामध्ये एखादा संघ पुढे येऊन मात्र दुसऱ्या संघाला चितपट करू शकतोय, अशी मात्र ही कंडिशन निर्माण झाली आहे. 5-11 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धे नियम आहे. त्यामुळे आता 11 धावा चेस होतील का हे पाहावं लागेल. लास्ट ओव्हरमध्ये गीतेश माळी हा गोलंदाज समोर परेश ठाकूर. या बला ऑन साइडला फटका मिड विकेट मध्ये फिल्डर आहे त्यांच्या दिशेने, निखिल आय थिंक असतील त्या ठिकाणी, त्यांच्या दिशेने हा फटका आणि इथे सिंगल आली. 4 बॉल आणि 10 धावा. पियुष ठाकूरला आता आत्मपरीक्षण करावं लागेल. पियुष ठाकूरने मात्र अनेक वेळा जेव्हा संघावरती संकट कोसळलं तेव्हा मात्र या खेळाडूने चांगली भूमिका साकारली. नेहमी तो आक्रमक झालाय. उरण प्रीमियर लीग असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, उरण तालुका वाईज पोल असेल, अशा अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये अष्टपैलू कामगिरी साकारणारा खेळाडू आता या मॅच मध्ये संघाला पुढे घेऊन जाईल का हे पाहावं लागेल. 4 बॉल 10 धावा. वेगवान बॉल ऑन साइडला सिंगल वेगाने कंप्लीट केली. सेकंडचा कॉल डेफिनेटली केला जाईल. निघालेत पियुष, रिस्क घेतली आणि इथे 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे, जबरदस्त कॉलिंग. 2 धावा घ्याव्याच लागतील कारण आयुष्यामध्ये रिस्क न घेणे ही सर्वात मोठी रिस्क आहे. जेव्हा तुम्ही रिस्क घ्याल कोणत्याही क्षेत्रामध्ये तेव्हा तुम्ही तिथे एकदा यशस्वी बॉल किंवा तुमच्या वाट्याला अनुभव येईल. त्यामुळे ही रिस्क घेतली पियुष ठाकूरने. आता 3 बॉल आणि विजयासाठी तब्बल 8 धावा. 3 बॉल 8. सामना शेवटपर्यंत आला, रंगला. ही मॅच आता आपण जर पाहिली हाय व्होल्टेज होत चालली आहे. 3 चेंडूमध्ये 8. मी मगाशी म्हटलं तुम्हाला एक मोठा फटका कंपल्सरी या सामन्यामध्ये खेळावाच लागेल संघाच्या विजयासाठी. गीतेश माळी कमबॅक करेल की पियुष ठाकूर, त्याच्यावरती हवी वेळे पाहावं लागेल. याही वेळेला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. सेकंडचा कॉल फेकी वेगवान आणि आता एकाच पटरीमध्ये 2 ट्रेन. अपघात. रन कंप्लीट झाली असते. आय थिंक परेश धावला असं तर कदाचित रन कंप्लीट झाली असती, परंतु थांबला त्यामुळे आता 1 रन देखील थांबली. 1च रन या बॉलवरती आली. आता अंतिम बॉल असेल 2 विजयासाठी. 7 धावा. 2 चेंडू 7 म्हणजे येणारा बॉल त्याच्यावरती किमान 1 रन तुम्हाला कंपल्सरी काढावीच लागेल किंवा एखादा मोठा फटका तुम्हाला खेळावाच लागेल. हा सामना आता दीक्षार आणि अन्विका स्पोर्ट्स मानकेश्वर केगाव संघाला जिंकायचा असेल तर मात्र आता पियुषला हजरजबाबीपणा दाखवावा लागेल. आपल्या सामन्यामध्ये मोठा कारनामा करावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. सुरुवात धमाकेदार.
असं म्हणतात ना, खोल पाण्यातून नौका किनाऱ्यावरती आणली आणि जर का इथे पराभूत झाला तर ती नौका किनाऱ्यावरती बुडली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण सुरुवात इतकी चांगली झाली होती. त्यानंतर 22-24चं समीकरण, ते समीकरण आता आलंय 2 बॉल 7. 2 बॉल 7 वरती आलंय. चला पंच आपण आपली जागा घ्या, सामना सुरू करा. 2 बॉल आणि 7 धावा. थोडी घाई करा बघा. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, अटीतटीची लढत, शेवटचा ओव्हर मधला लास्ट ओव्हर थ्रिल, रोमांचक थरार तुम्ही मैदानामध्ये अनुभवताय. 2 चेंडू आणि 7 धावा. गीतेश माळीचा हा बॉल, यावेळेला स्विंग आणि मिस, डॉट बॉल. दबाव पूर्णपणे केगाव संघावरती. कमबॅक बघा किती चांगलं केलं राहणार संघाने. जितकं कौतुक करावं तितकं कमी या खेळाडूंचं. मी मगाशी म्हटलं तुम्हाला प्रयत्न सोडावे तुम्हाला लागणार नाहीत, प्रयत्न शेवटमध्ये करावे लागतील. जर प्रयत्न सोडले तर पराभवाला सामोरं जावं लागेल. आणि इथे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांती परमेश्वराचं म्हणतात, प्रयत्न करत राहिले राहणार संघ. पण तो सामना संपलेला नाहीये. एखादा एक्स्ट्रा बॉल, एखादी एक्स्ट्रा रन या सामन्यामध्ये परत घेऊन येईल. 1 चेंडू आणि 7 धावा. जर इथे षटकार आला तर कंपल्सरी चेसिंग हा नियम निर्णायक राहील. आणि आलाय षटकार. आणि 1 रनचं महत्व किती आहे बघा. एका रन मुळे या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं. वेल प्लेड. कधी आपण पाहता या ठिकाणी राहणार टीम परेश ठाकूर रन कंप्लीट झाली असती मगाची तर इथे तुम्ही विजेता असता, परंतु हार जीत असते, पराभूत व्हावं लागलं या ठिकाणी केगाव टीमला. अभिनंदन विलास स्पोर्ट्स राहणार. खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर सामना असेल आझाद 11 खेळणे नवी मुंबई विपक्ष जय दुर्गा माता रोहिंजन